आता विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे, कारण शाळांच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नसल्याची घोषणाच स्वतः शालेय शिक्षण मंत्रींनी केलेली आहे। गेले काही दिवस राज्यातल्या शाळांसाठी सीबीएसईचं वेळापत्रक लागू केलं जाणार अशी चर्चा होती, पण शाळांना भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसारच सुट्टी मिळणार आहे। दुसरीकडे सीबीएसई अभ्यासक्रम मात्र स्वीकारल्याची घोषणाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली आहे। आता विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे, कारण शाळांच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नसल्याची घोषणाच स्वतः शालेय शिक्षण मंत्रींनी केलेली आहे। गेले काही दिवस राज्यातल्या शाळांसाठी सीबीएसईचं वेळापत्रक लागू केलं जाणार अशी चर्चा होती, पण शाळांना भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसारच सुट्टी मिळणार आहे। दुसरीकडे सीबीएसई अभ्यासक्रम मात्र स्वीकारल्याची घोषणाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली आहे।